जय शिवराय मित्रांनो आपण नवीन विहिरीसाठी अर्ज केला असेल, फळबागेसाठी अर्ज केला असेल, गायगोट्यासाठी किंवा जलतारा प्रकल्पासाठी किंवा मनरेगाच्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज केलेला असेल आणि आपल्या अर्जाची नेमकी स्थिती काय, आपला अर्ज मंजूर झालेला आहे का किंवा आपल्या गावातील कोण लाभार्थी या योजनांचे लाभ घेतात, ही जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण अगदी 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता आणि हीच यादी कशी पाहायची हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला मनरेगाच्या वेबसाईटवरती यायचे, याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता मुख्य पृष्ठावरती आपल्याला काही ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये की फ्युचरच्या अंतर्गत रिपोर्ट नावाचे ऑप्शन आहे। या रिपोर्ट मधील स्टेट वरती आपल्याला क्लिक करायचे आहे। रिपोर्ट मधील स्टेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे राज्याची नावं दाखवली जातील। याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र निवडायचे। मित्रांनो, महाराष्ट्र निवडल्यानंतर आपण पाहू शकता लेफ्ट साइडला आपल्याला सर्व जिल्ह्याची नावं दाखवली जात आहेत। आता ज्या जिल्ह्यामधून आपण असाल, आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी पाहिजे त्याच्यामधून आपल्याला जिल्हा निवडायचा। आता उदाहरणार्थ आपण धुळे जिल्ह्याची यादी पाहणार आहोत, तर धुळे निवडलाय। आता जिल्हा निवडल्यानंतर आपण पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असलेले जे काही तालुके आहेत ते तालुके आपल्याला याच्यामध्ये दाखवले जात आहेत। याच्यामध्ये आपल्याला ज्या तालुक्याची यादी पाहिजे तो तालुका आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे। आता याच्यामधून आपण शिरपूर तालुका निवडलाय। आता तालुका निवडल्यानंतर आपण लेफ्ट साइडला पाहू शकता आपल्याला सर्व जे काही गाव आहेत या तालुक्याच्या अंतर्गत ती गावं याच्यामध्ये दाखवली जातात आणि आपल्याला ज्या गावाची यादी पाहिजे, आपलं जे गाव असेल त्या गावाला आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। आता आपण याच्यामध्ये गाव निवडलेलं आहे। आता गाव निवडल्यानंतर आपण पाहू शकता ग्रामपंचायत रिपोर्ट नावाचा आपल्याला या ठिकाणी टॅब खुललेला एक पेज खुललेलं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता त्या गावाच्या अंतर्गत मनरेगाची होत असलेली सर्व कामं, त्याच्या संदर्भातील सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। याच्या अंतर्गत R5 मध्ये आपल्याला जे काही वर्क स्टेटस आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आणखीन एक वर्क कॅटेगरी निवडण्यासाठी ऑप्शन आलेले, याच्यामध्ये ऑल करायचे, वर्क स्टेटस ऑल करायचे किंवा पर्टिक्युलर कामाची यादी पाहिजे असं आपण पाहू शकता। वर्ष 2025-26। आता 2025-26 मध्ये कुणाला या ठिकाणी आपण पाहू शकता वृक्ष लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आणि त्या ठिकाणी दाखवल्या जातात। त्याच्यामध्ये वर्क स्टेटस मध्ये अपलोड दाखवलं जाते। जर समजा आपण 2024-25 जर निवडलं तर फळबाग लागवड असेल, वृक्ष लागवड असेल, विहीर असेल, गायगोट असेल किंवा इतर ज्या ज्या काही बाबी असतील त्या फिजिकल कंप्लीटेड, अप्रूव्ड किंवा न्यू, ऑनगोईंग ज्या पद्धतीमध्ये असेल त्या पद्धतीमध्ये ते दाखवलं जाते। आता आपल्याला काम कोणत्या स्टेटसमध्ये, अप्रूव्ड पाहिजे, न्यू पाहिजे, ऑनगोईंग पाहिजे, कंप्लीटेड पाहिजे, ते आपण वर्क स्टेटस मधून या ठिकाणी निवडू शकता। आणि पर्टिक्युलर एकाच प्रकारातील काम पाहिजे असेल तर आपल्याला वर्क कॅटेगरीमध्ये आपण या ठिकाणी निवडू शकता। आता मित्रांनो, हे झालं समजा एखाद्या जिल्ह्यात। याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर समजा दुसऱ्या जिल्ह्याची यादी पाहिजे असेल तर आपण सिंपली आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा निवडून, तालुका निवडून, गाव निवडून पाहू शकता। आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये अमरावतीमधील चांदूर बाजार मधील आपण या ठिकाणी गोविंदपूर सिलेक्ट केलेलं आहे। तर त्या गावामध्ये समजा काम कॅटेगरीनुसार आपल्याला पाहिजे असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीची कामं आहेत, सगळी कामं पाहिजे असतील सगळे पाहू शकता। पर्टिक्युलर ऑनगोईंग किंवा कंप्लीटेड पाहिजे असेल ते पाहू शकता। 2025-26 मध्ये आपण पाहू शकता जलतारा असतील किंवा वृक्ष लागवड असेल, जी काही वेगवेगळी कामं आहेत ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील। 2024-25च्या अंतर्गत जर पाहिलं आपल्याला तीच कामं कंप्लीटेड किंवा फिजिकली कंप्लीटेड वगैरे आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। अशा प्रकारे आपण 2023-24 असेल, 24-25 असेल किंवा 25-26 असेल, ज्या वर्षाची पाहिजे त्या वर्षाची, ज्या गावाची पाहिजे, ज्या जिल्ह्याची पाहिजे ती यादी पाहू शकता। याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला एकाच बाबीची, एकाच योजनेची जर यादी पाहिजे असेल तर ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता। तर मित्रांनो, विचारल्या गेलेल्या आणि महत्वाच्या अशा या एका प्रश्नाची माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न, डाऊट असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।